महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रकरणाच्या निकालामध्ये अनेक घोळ असल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केलेला आहे। उमेदवारांची जर पाहिलं तर 26 उमेदवारांची तब्बल 2 वेळा या निकालामध्ये नावं असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अनेक या प्रकरण निकालामध्ये जे अनेक घोळ झालेले आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, नुकतंच जर पाहिलं तर निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालावरती तुम्ही आक्षेप घेतलेला आहे। अनेक उमेदवारांची 26 वेळा दोनदा नावं आलेली आहेत असा आरोप तुम्ही केला। खरं आहे, ही जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच बरेच गोळ होते. म्हणजे सुरुवातीला 40,000 विद्यार्थी आले, परंतु यांच्या गडबडीमुळे फक्त 20,000 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली. ही परीक्षा ज्युनियर इंजिनियर पदासाठी होती, परंतु ज्या पद्धतीने ही हाताळण्यात आली, चांगल्या प्रकारे निकाल लागावा म्हणून IBPS नावाची संस्था आहे, त्या संस्थेकडे ही परीक्षा घेण्याचं निकाल लावण्याचं काम दिलं होतं. परंतु तो निकाल आल्यानंतर जसा तो IBPS कडून आला तसा तो जाहीर न करता सुरुवातीला तो एडिट करण्यात आला. आता एडिटसुद्धा एका खाजगी संकेतस्थळावर करण्यात आला. एडिट करून तो प्रसिद्ध केला. त्याच्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले की हा जो निकाल आहे हा डायरेक्ट ज्या पद्धतीने IBPS निकाल देते त्या पद्धतीचा हा नाही. त्यानंतर त्यांनी काल दुसरा निकाल प्रसिद्ध केला, तोही एक्सेल फॉर्मॅटमध्ये एडिट करण्यात आलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना नेमका आपला निकाल काय आहे, मूळ निकाल काय आहे हे कळू नये याची दक्षता घेण्यात आली. याशिवाय पहिले जे काही निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता त्याच्यामध्ये एक पान जोडण्यात आलं, त्याच्यावर बाकी सगळं टाईप रिटन आहे, परंतु तारीख मात्र हाताने लिहिलेली आहे. याशिवाय मी थोडं चेक केल्यानंतर असं दिसलं की 26 उमेदवारांची नावं 2 वेळा आहेत. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीतनं वगैरे वगैरे त्यांनी दिलेले आहेत परीक्षा. ही परीक्षा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना देता यावी, म्हणजे जे चुकीचं काम करणार आहेत विद्यार्थ्यांना देता यावी यासाठी एकाच वेळेला परीक्षा घेण्याच्याऐवजी 3 टप्प्यामध्ये परीक्षा घेण्यात आली. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे जे काही अभ्यासू मुलं आहेत त्यांच्यावर मात्र अन्याय झालेला आहे. त्यामुळे मी माहिती आयुक्त आपल्या पुणे महापालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली की या सगळ्या गोष्टीची, त्याच्यात टेक्निकल वगैरे जे काही झालं आहे त्याची चौकशी करण्यात यावी, फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं आणि ज्यांनी चुकीचं केलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ही प्रक्रिया सध्या रद्द करण्यात यावी. कारण गरजू विद्यार्थ्यांवर, खऱ्या विद्यार्थ्यांवर ही प्रक्रिया अशीच राबवली तर अन्याय होणार आहे. सर, जी 26 विद्यार्थ्यांची नावं 2 वेळा आलेली आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीजमधून ही नावं आलेली आहेत का, काय घडलंय ते? अजून वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्याच नाहीत. ही 26 नावं ही जशीच्या तशी 26 नावं आहेत. आणि या 26 नावांचं त्या म्हणजे समजा आधी त्यांनी ओपनमध्ये दिले असेल, तर नंतर BCमध्ये, नंतर काही जणांनी OBC टू SC ST केलं आहे, असे प्रकार घडलेत. काही जणांनी 2 वेळा परीक्षा देता यावी. कारण काय असतं, ज्यावेळेला असे 3 विभागामध्ये परीक्षा घेतली जाते त्यावेळेला काही विद्यार्थ्यांनी 2 वेळा पेपर दिला, तर ज्याच्यात जास्त मार्क मिळाले तोच तो कन्सिडर करतो की ही माझी जास्तीची मतं हे करावीत. परंतु हे सगळं होऊ देणं हा पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कारनामा आहे आणि त्याच्या संदर्भात पूर्णपणे चौकशी होऊन शिक्षा झाली पाहिजे. सर, त्या ठिकाणी जी डेट लिहिण्यात आलेली आहे, म्हणजे पूर्ण जाहिरात जर पाहिली तर ती डिजिटल स्वरूपामध्ये आहे, फक्त डेट तेवढी हस्ताक्षरामध्ये लिहिण्यात आलेली आहे, सही सुद्धा डिजिटल नसून हस्ताक्षरामध्ये दिसते. या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही आक्षेप घेतला? त्याच्या बाबतीत आक्षेप घेतला, कारण मध्यंतरी ज्यावेळेला भरती घोटाळा काढला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही QR कोड वापरणार आहे. पण QR कोडवर गेल्यानंतर फक्त ती वेबसाईट येते, त्या म्हणजे आतलं तुम्ही काही किती वेळा एडिट करू शकता. आणि हे सगळं चुकीचं आहे. आणि जर सगळं टाईप रिटन डॉक्युमेंट आहे तर मग तेवढ्याच 2 जी नावं आहेत किंवा तारखा आहेत त्याच हाताने कशा लिहिल्या? हा 20,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आयुक्तांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. सर, जी PDF आहे ती PDF सुद्धा एडिट झालेली आहे म्हणजे निकालाची, असं सुद्धा तुम्ही म्हणताय, काय पुरावा आहे? याचा काय पुरावा म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये गेलात तर ज्यावेळेला IBPS करून ते फाईल येते त्यावेळेला ते एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये PDF असते. याच्या आत्ता ज्या पालिकेने ज्या वेबसाईटवर जाहीर केल्या त्याच्या जर प्रॉपर्टीजमध्ये गेलात तर सुरुवातीची फाईल ही I लव्ह PDF हे एक वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन एडिट केलेली आहे. तर आता काल जी टाकलेली आहे फाईल ती त्यांनी एक्सेलमध्ये एडिट केलेली आहे, दिसून येते. सर, ह्या परीक्षेचे जर परीक्षा ज्या पाहिल्या तर वेगवेगळ्या म्हणजे 3 टप्प्यांमध्ये ह्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो नॉर्मलायझेशन पद्धतीने लावण्यात आलेला होता. त्या नॉर्मलायझेशन पद्धतीवरती सुद्धा तुम्ही आक्षेप? नॉर्मलायझेशन पद्धतीने लावण्यात आला नाही हा आमचा आक्षेप आहे. या सगळ्या जे सुरुवातीला दिलं होतं ना
सुरुवातीला त्यांनी संपूर्ण गुंडाळण्याचा प्रयत्न केला, परंतु जसजसं तरुणांचा आवाज उठतोय, तरुण तक्रारी करतायत असं बघितल्यानंतर त्यांनी हा निकाल वेबसाईटवर टाकलेला आहे. मुळात 2 वेळा टाकायची गरज नव्हती. पहिल्यांदा जर हा निकाल वेबसाईटवर आला असता तर विद्यार्थ्यांना तक्रार करायला जागा उरली नसती. असं तुम्ही डिजिटल फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करता, यामधनं काय साध्य होणार आहे? नेमका हा सगळा प्रकार आहे तो उघडकीस येईल? हे जे काही झालंय त्याच्यामधून ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय, ज्यांची भरती झाली नाही, ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली, त्यांना प्रक्रियेतून बाहेर काढण्याचा प्रकार ज्यांनी ज्यांनी केलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि हे एक प्रकारची हे चोरी असल्यासारखंच आहे. तेव्हा आणि जो चोरी करतो त्याला शिक्षा झाली पाहिजे, म्हणून मी फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केलेली आहे आणि गुन्हे दाखल करायची सुद्धा मागणी केलेली आहे. तुमचं महापालिका प्रशासनाशी काही बोलणं झालेलं आहे का? त्यांनी आता तासापूर्वापूर्वी मी मेल पाठवलाय, त्याच्यामुळे लगेच उत्तर येणं अपेक्षित नाही आणि उत्तर देण्यासारखं त्यांच्याकडे काही असं आहे असं मला वाटत नाही. अर्थात हे होते सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार. पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रकरणामध्ये मोठा घोळ झालेला आहे असा आरोप जो आहे तो विजय कुंभार यांनी केला आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची फॉरेन्सिक ऑडिट व्हावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लोकनेते कैलासवासी अनंतरावजी थोपटे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल माजी आमदार संग्राम थोपटे नातेवाईक, आप्तेष्ट व परिवार.